नमस्कार मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. इकडे समृद्धीमध्ये संध्याकाळी कांचन आप्पांना म्हणत असते, जेव्हा ती घरात बसायची तेव्हा बरं होतं, आता सगळं मलाच करायला लागतं, यांना सगळ्यांना यायला उशीर होतो. तर आप्पा म्हणत असतात, मग आपल्याला काय घाई आहे, निवांत होऊ दे तुझं काम, आपण जर उशिरा झोपलोत ना तर उद्या उशिरा उठू, आपल्यामुळं कोणाचं काही अडत नाही. तर कांचन म्हणते, वा मस्त, म्हणजे माझ्यावर इतकं काम पडतंय त्याचं तुम्हाला काहीच वाटत नाही. तर आप्पा कांचनला म्हणतात, सध्या अनघाने नोकरी करणं गरजेचं आहे, तिला घरात बसून कसं चालणार आहे, सध्या अभि काही करत नाही, त्यांना एक मुलगी आहे, मग तिच्या भविष्याचा विचार करायला नको का. बरं, अभि जानकीकडे बघतोय ना, आणि अनघा आणि आरोही दोघी मिळून स्वयंपाकाकडे बघतात, तुला फक्त नंतरची आवराआवर करायची असते, मग कशाला एवढी बडबड करतेस. तर कांचन म्हणते, तुम्हाला काय फक्त बोलायला, एवढं सुद्धा करायला नको होतं मला या वयात, 3 सून आहेत घरात, पण सगळं मला करावं लागतं. आत्ताचंच बघा ना, संजना आणि अनिरुद्ध भटकायला गेलेत, यश आणि आरोहीचं काय, ते तर सध्या हवेतच आहेत, वेगळ्याच आपापल्या दुनियेत असतात, या घराशी त्यांचं काही देणं घेणं नसतं. ईशाचं तर तुम्हाला माहितीच आहे, तिला कोणीही काहीही विचारत नाही, त्यामुळे ती कायम उथळलेली असते, रोज नवनवीन मैत्रिणींना गाठून त्यांच्या घरी जाऊन बसते, मग हे सगळं करायला राहिलं कोण, मी. एकालाही त्याचं काही वाटत नाही. तर आप्पा म्हणतात, बरं ठीक आहे, काय करायचंय मला सांग, मी करतो तुला मदत. तर कांचन म्हणते, नाही नको, राहू द्यात. तेवढ्यातच अभि तेथे येतो आणि तो म्हणतो, आजी आप्पा, मला अर्जंटली माझ्या मित्राकडे जायला लागेल, त्याची आई आजारी आहे, प्लीज तुम्ही जरा जानकीकडे बघता का. तर कांचन लगेच म्हणते, बघा. तर आप्पा म्हणतात, अगं कांचन, असं काय करतेस, त्याच्या मित्राची आई आजारी आहे असं म्हणतोय तो, मग त्याला जायला नको का, डॉक्टर आहे तो. अभि तू जा, मी बघतो जानकीकडे. तर अभि म्हणतो, आप्पा आज जानकी जरा खोकतीये, म्हणजे बरी आहे ती, आता झोप लागली आहे तिला. तर आप्पा म्हणतात, बरं ठीक आहे, मी तिच्याजवळ जाऊन बसतो. तर कांचन म्हणते, आणि हो अभि, लवकर परत ये, यांना जास्त वेळ बसणं जमणार नाही, हल्ली आम्हाला जास्त जागरण करणं सोसत नाही. तर अभि म्हणतो, ठीक आहे, मी लवकर परत येतो. असं म्हणून अभि तेथून जातो. तर आप्पा कांचनला म्हणतात, मी जरा जानकीजवळ जाऊन बसतो. तर कांचन म्हणते, मी हे आवरून येते. आप्पा जानकीजवळच बसलेले असतात, त्यावेळी अचानकच तिला जास्त खोकला यायला लागतो, त्यामुळे आप्पा काळजीमुळे अभिला फोन करतात आणि सांगतात, जानकीला खोकला लागलाय, थांबतच नाहीये खोकला तिचा. तर अभि म्हणतो, माझ्या पुस्तकांच्या इथे एक सिरपची बॉटल ठेवली आहे, त्यातील अर्धा चमचा तिला द्या, तिचा खोकला थांबेल. तर आप्पा म्हणतात, बरं मी देतो तिला, पण तू लवकर ये. तर अभि म्हणतो, हो आप्पा येतो मी, तुम्ही तिला सिरप द्या. तिथे टेबलवरती एकच बॉटल असते, त्यामुळे आप्पांना वाटतं की हेच औषध असेल, त्यामुळे ते तिला त्यातील थोडंसं औषध देतात. पण औषध प्यायल्यानंतर तर जानकी आणखी जास्तच रडायला चालू करते. आप्पांना काही कळत नाही, तर ते कांचनला बोलावण्यासाठी खाली येतात आणि तिला म्हणतात, पटकन वर चल, जानकी खूप रडतीये, ती रडायचं थांबतच नाहीये, मला काही सुचेनासं झालंय, तू जरा बघतेस का. तर कांचन म्हणते, अहो आधीच तिला बरं नाहीये, आणि रात्रीचं जर तिला काही झालं तर आपण दोघं काय करणार आहोत, मी असं करते, अरुंधतीला बोलावून घेते. तर आप्पा म्हणतात, हो चालेल, पण तिला लवकर ये म्हणावं. तर कांचन लगेच अरुंधतीला फोन लावते आणि तिला म्हणते, जानकी खूप रडतीये, तिला खोकला झालाय, ती रडायचं थांबतच नाहीये, आणि घरात फक्त आम्ही दोघेच आहोत, तर तू येतेस का इकडे पटकन. तर अरुंधती म्हणते, हो आई, मी लगेच येते, तुम्ही घाबरू नका, काळजी करण्यासारखं काही झालं नसेल, येते मी लगेच. तर कांचन म्हणते, अगं या वयात घाबरायला होतं गं. तर अरुंधती म्हणते, आई तुम्ही आधी शांत व्हा, मी लगेच निघते. फोन ठेवल्यानंतर आप्पा म्हणतात, मी अभिला सुद्धा फोन करून बोलावून घेतो, आणि ते अभिला फोन करून विचारतात, कुठपर्यंत पोचलायस तू, लवकर ये, जानकी खूप रडतीये, ती रडायची थांबतच नाहीये, तू लवकर ये. त्यानंतर कांचन आप्पांना विचारते, पण ती अचानक कशी रडायला लागली. तर आप्पा सांगतात, तिला खोकल्याची उबळ आली, म्हणून मी अभिला फोन केला, तर अभि मला म्हणाला, तिथे एक औषध आहे, ते तिला पाजा. मग मी तिला ते औषध पाजलं, पण ती रडायला लागली, थांबतच नव्हती. तर कांचन म्हणते, त्या औषधावरचं नाव नीट वाचलं होतं ना तुम्ही, अभिने सांगितलं होतं तेच औषध दिलं होतं ना. आणि हे ऐकून अरुंधतीला सुद्धा जरा काळजी वाटायला लागते, ती आई आप्पांना विचारते, काय झालं. तर आप्पा म्हणतात, बरं झालं तू आलीस, बघ ना तिला काय झालंय ते, अगं अभिने सांगितलेलं औषध मी तिला दिलं, परंतु ती रडायची थांबतच नाहीये. तर अरुंधती म्हणते, आप्पा तुम्ही शांत व्हा, मी बघते तिला काय झालंय ते. आणि आई, मला असं वाटतं आपण घरगुती उपचार नको करत बसायला, मी सरळ तिला डॉक्टरांकडे घेऊन जाते, तुम्ही अभिला फोन करून तिकडेच बोलवून घ्या,
तर आप्पा म्हणतात, अरुंधती मीही तुझ्याबरोबर येतो, तू एकटी जाऊ नकोस. तर अरुंधती म्हणत असते, नको आप्पा, तुम्ही थांबा इकडे, आपण तिकडे मुलांना बोलवून घेऊ ना. तुम्ही अभि आणि यशला फोन करा, मी आलेच जानकीला घेऊन. परंतु कांचनला खूप काळजी वाटत असते, तर ती म्हणते, अरुंधती जानकी बरी होईल ना गं. तर अरुंधती म्हणत असते, आई तुम्ही शांत व्हा, एवढं काही झालं नसेल जानकीला. आणि आप्पाने दिलेल्या सिरपमुळं काही झालं असेल हे आधी डोक्यातून काढून टाका. तुम्ही दोघे शांत बसा, मी आलेच जानकीकडे बघते. अरुंधती जानकीकडे गेल्यानंतर आप्पांना सुद्धा जरा काळजी वाटत असते आणि ते कांचनला म्हणतात, कांचन माझ्या हातून चूक झाली का गं, मी जानकीला दुसरं कोणतं तरी औषध दिलं का गं. आता अभि माझ्यावर चिडेल, चुकलंच माझं. तर कांचन म्हणते, तुम्ही काही काळजी करू नका, तुम्हाला कोणी काही बोलणार नाही, मी आहे ना. आणि जानकीला काही होणार नाही, बरी आहे ती. अरुंधती डॉक्टरांकडे घेऊन चालली आहे ना तिला. तर आप्पा म्हणतात, पण तरीही मला भीती वाटते गं. आता आजपासून कानाला खडा, आपण आता जानकीच्या जवळसुद्धा जायचं नाही. तर कांचन म्हणत असते, जास्त विचार करू नका तुम्ही, सगळं काही ठीक होईल. आप्पांना खूप वाईट वाटत असतं. अरुंधती जानकीला डॉक्टरांकडे घेऊन येते, त्यावेळी तेथे सगळ्यांना ती फोन करून बोलावते. तर अनघा अभिला म्हणत असते, मला खूप काळजी वाटते जानकीची. तर अभि तिला म्हणत असतो, काही काळजी करू नको, डॉक्टर तिला तपासतायत ना, बघू ते काय म्हणतायत ते. तर अरुंधती म्हणते, अनघा शांत हो, अगं काही होणार नाही आपल्या जानकीला. तर अनघा म्हणते, ताई जानकीला जर काही झालं ना तर मी जगूच शकत नाही. अगं किती रडत होती ती, मला बघवतच नव्हतं तिच्याकडे, रडून रडून इतकी दमली होती की ती डोळे उघडून माझ्याकडे बघत सुद्धा नव्हती. काय होत असेल तिला, मला ना काहीच कळत नाहीये ग. तर अभि जरा रागातच म्हणतो, तिला चुकीचं सिरप पाजलं गेलंय, त्यामुळे हे सगळं होतंय. माझंच चुकलं, मी उगीचच आप्पांना सांगितलं, मी स्वतःच घरी थांबायला हवं होतं. आता त्यांनी तिला किती प्रमाणात सिरप दिलंय हे सुद्धा माहीत नाही. तर अरुंधती म्हणते, अभि आप्पांना दोष देण्यात काय अर्थ आहे, तू जे सांगितलंस तेच त्यांनी केलं, जरा विचार करून बोलत जा. तर यश सुद्धा म्हणतो, तू आता जरा शांत हो, आत्ता जानकीला बरं वाटणं जास्त महत्त्वाचं आहे, या सगळ्या गोष्टी आपण नंतर डिस्कस करू शकतो. तेवढ्यातच आप्पा धाप टाकत टाकत तिथे आलेले असतात आणि ते अभिला विचारतात, काय म्हणाले डॉक्टर, जानकी बरी आहे का रे आता. आप्पा एवढे गडबडीने आलेले असतात की त्यांनाच त्रास होत असतो. तर अरुंधती त्यांना म्हणते, आप्पा तुम्ही कशाला आला तिकडे. तर आप्पा म्हणतात, मला आधी जानकी कशी आहे ते सांगा, मला घरी चैन पडेना म्हणून मी आलो. तर अरुंधती म्हणते, हो आप्पा, जानकीला काही होणार नाही, तुम्ही काळजी करू नका. आणि तुम्ही एकट्याने कशाला आलात, कोणीतरी घ्यायला आलं असतं ना तुम्हाला. आप्पा खूप रडत असतात, ते म्हणत असतात, केवढी मोठी चूक झाली माझ्याकडून, माझ्यामुळे जानकीला दवाखान्यामध्ये यावं लागलं. तर अरुंधती म्हणते, आप्पा असं काही झालेलं नाहीये, जानकी आता डॉक्टरांच्या हातात आहे आणि तिला बरं वाटणार आहे, तुम्ही नका काळजी करू, तुम्ही नका विचार करत बसू. आप्पा तुमच्यामुळे काहीही झालेलं नाहीये. तर यश म्हणतो, आप्पा जानकीला एवढं काही झालेलं नाहीये, तुम्ही शांत व्हा प्लीज. तर ईशा तेवढ्यातच म्हणते, आता रडून काय उपयोग आहे, एवढी लहानशी गोष्ट तुम्हाला धड करता आली नाही, स्वतःची औषधं कशी बघून घेता, तेव्हा कधी चुकीचं औषध घेतलं जात नाही. तर अरुंधती म्हणते, ईशा काय बोलतीयस तू, हे तुझे आजोबा आहेत ते. तर ईशा म्हणते, आजोबा आहेत म्हणून काय झालं, त्यांना त्यांची चूक कळायला नको, आता जर जानकीला काही झालं ना तर. अरुंधती तिला लगेच म्हणते, गप्प बस ईशा, हॉस्पिटल आहे, आपण कुठे बोलतोय, काय बोलतोय, कोणाशी बोलतोय याचं जरा भान ठेव. तर अभि लगेच म्हणतो, वा आई, ईशालाच झाप तू, एवढंच आहे तर आप्पांना पण सांग ना, हे सगळं त्यांच्यामुळे झालंय, वयाने मोठे आहेत म्हणून त्यांना काही बोलायचं नाही का. तर आप्पा म्हणतात, नाही रे अभि, मला खरंच खूप वाईट वाटतंय, मी मुद्दामून नाही केलं हे. तर अरुंधती म्हणते, अभि आधीच आप्पा खूप थकलेत, तू आणि ईशा काय बोलताय, त्यांना नाही सहन होत या वयात, तुला आणि ईशाला एवढंही कळत नाहीये का. तर अभि म्हणतो, सहन होत नाही ना, मग या वयात जबाबदारी घ्यायचीच कशाला, मला स्पष्ट सांगायचं, मला जमणार नाही म्हणून मी स्वतः घरी थांबलो असतो. आप्पा मी तुम्हाला काय सांगितलं होतं, टेबलवर ठेवलेलं सिरप जानकीला द्या, मग तुम्ही तिला कुठलं सिरप दिलं. तर आप्पा म्हणतात, अरे तेच सिरप दिलं मी, टेबलवर एकच बाटली होती. तर अभि म्हणतो, कसं शक्य आहे, तेच दिलं असतं तर एवढी रडायला लागली असती का ती, आता तुम्ही दिलेल्या सिरपचा तिच्यावर काही परिणाम झाला तर. तर अनघा अभिला म्हणते, नाही माझ्या जानकीला काहीही होणार नाहीये. तर आप्पा म्हणत असतात, अनघा मी खरंच काही केलं नाही ग. तर अनघा म्हणते, आप्पा अहो, मी तुमच्यावर आरोप करतच नाहीये, मला माहिती आहे तुम्ही जानकीची किती काळजी घेता, पण आत्ता तिला बरं वाटत नाहीये ना म्हणून मी अस्वस्थ आहे.
अहो रडून रडून किती दमली होती ती. तर अरुंधती तिला समजावते. तिला म्हणते, अनघा, जानकीला काही होणार नाही, तिला बरं वाटेल. लहान मुलांना सांगता येत नाही ना, म्हणून आपल्याला टेन्शन येतं. पण आता डॉक्टर बघतायत ना, ते बघतील आणि औषध देतील, मग एकदम छान बरी होणार आहे जानकी. तर अनघा म्हणते, हो ग, तिला लवकर बरं वाटायला पाहिजे, वाटेल तिला बरं. तर अभि म्हणतो, मला आता स्वतःचाच राग येतोय. उगाच यांच्यावर विश्वास ठेवला. मी स्वतः घरी थांबलो असतो ना, तर हे काही घडलं नसतं. तर अनघा म्हणते, अभि बास आता, किती बोलशील आप्पांना, तू त्यांना का दोष देतोयस. तर अभि म्हणतो, तुला काय होतंय ग बोलायला, इथे मला किती त्रास होतोय हे तुला कळतंय का. माझ्या मुलीला काही होता कामा नये, नाहीतर मी सोडणार नाही कोणाला. तर अरुंधती लगेच अभिला म्हणते, अभि तू धमकीची भाषा करतोयस. एवढंच होतं तर तू थांबायचं होतंस घरी, स्वतः काळजी घ्यायची होतीस जानकीची. तर अभि म्हणतो, मी काही फिरायला गेलो नव्हतो, डॉक्टर आहे मी. माझ्या मित्राच्या आईला बरं नव्हतं, एमर्जन्सी होती म्हणून मी तिकडे गेलो होतो. मला पेशंट अटेंड करणं भाग होतं. इकडे फुकटचं लेक्चर झाडून मी कसा इरिस्पॉन्सिबल बाप आहे हे दाखवून देऊ नकोस. तर अनघा त्याला म्हणते, अभि बास आता, शांत हो. खरं तर चूक माझीच आहे. मी न जानकी मोठी होईपर्यंत नोकरी करायलाच नको होती. तर अरुंधती तिला म्हणते, अनघा, अगं असा काहीतरी विचार करू नकोस. आई आप्पा एरवी बघत नाहीत का जानकीला, तू घरी थांबून वेगळं काय करणार होतीस. तर ईशा म्हणते, हल्ली आप्पांना आणि आजीला काहीही करायला जमत नाही, नुसतं सगळ्यांच्या मध्ये मध्ये करत असतात. तर अभि म्हणतो, मग काय तर. तर यश म्हणतो, आप्पा तुम्ही तिच्याकडे लक्ष देऊ नका, यात तुमची काहीही चूक नाहीये. आता सगळेच खूप पॅनिक झालेत म्हणून असे सगळी बडबड करतायत. एकदा जानकी ओके झाली ना की सगळे नॉर्मल होतील. तर अभि म्हणतो, प्रत्येक वेळी आप्पांचा हट्टीपणा नडतो, त्यांना कळत नाही त्यांच्या या हट्टीपणामुळे इतर किती जण सफर होतात. अरुंधती त्याला म्हणते, अभि तू खूप बोलतोयस, आता जरा गप्प बस. त्यानंतर डॉक्टर सांगते की आता जानकी बरी आहे, ती रडून रडून दमली आणि आता झोपली आहे. आणि ती अनघाला सांगते की तुम्ही तिची आई आहात ना, तर तुम्ही आत जाऊन तिच्याजवळ बसा. तर अनघा लगेच आतमध्ये जाते. तर अभि विचारतो, डॉक्टर काय झाले जानकीला. तर अरुंधती म्हणते, काही काळजी करण्यासारखं नाही आहे ना. तर डॉक्टर म्हणते, तसं काही नाही. तर अभि म्हणतो, आम्हाला अचानक असं समजलं की तिला कफ सिरपची रिॲक्शन झाली आहे. तिला याआधी असं कधीच झालं नव्हतं, कदाचित तिला चुकीचं औषध पाजलं गेलं आहे. तर डॉक्टर म्हणते, तुम्हाला कोणी सांगितलं तिला औषधांची ॲलर्जी झाली म्हणून. तर अभि म्हणतो, नाही म्हणजे एवढं रडण्याचं बाकी काही कारण नव्हतं ना. तर डॉक्टर म्हणते, होतं ना, अहो तिच्या पोटात दुखत होतं. आता ती घरभर फिरत असेल आणि फिरता फिरता तोंडात काहीतरी टाकलं असेल, आणि या वयाची मुलं हे करतातच, त्यामुळे तिचं पोट दुखत होतं. आता औषध दिलंय, बरं वाटेल तिला. तर अरुंधती लगेच आप्पांना धीर देण्यासाठी म्हणते, आप्पा डॉक्टर काय म्हणाले ते ऐकलं ना तुम्ही. तिला कुठल्याही सिरपची वगैरे ॲलर्जी झालेली नाही आहे. तुमच्यामुळे काही झालेलं नाही आप्पा, तुम्ही नका वाईट वाटून घेऊ. जानकी बरी आहे आता. तर डॉक्टर म्हणते, अजूनही थोडंसं इन्फेक्शन आहे तिला, तर मी असं करते की 2 दिवसांच्या गोळ्या देते, त्याची पावडर करून तुम्ही तिला देत जा आणि 2 दिवसांनी परत चेकअपला आणा. तर यश विचारतो, म्हणजे डॉक्टर आम्ही आता जानकीला घरी घेऊन जाऊ शकतो. तर डॉक्टर म्हणते, हो तुम्ही तिला घरी घेऊन जाऊ शकता. तर अरुंधती म्हणते, थँक्यू डॉक्टर, आम्ही सगळे खरंच खूप अस्वस्थ झालो होतो. तर डॉक्टर म्हणते, हो लहान मुलांना असं झालं ना की असं होतंच, पण डोंट वरी, ती आता बरी आहे. डॉक्टर तिथून गेल्यानंतर आप्पा अरुंधतीला म्हणतात की मला वाटलं होतं हे सगळं माझ्यामुळेच झालं आहे. तर यश म्हणतो, आप्पा प्लीज तुम्ही जास्त विचार करू नका. तुम्ही आत्ता ऐकलं ना डॉक्टर काय म्हणाले, जानकीला सिरपमुळे काहीही झालेलं नव्हतं, ती आता बरी आहे. तर अरुंधती म्हणते, आप्पा तुम्ही बसता का इथे जरा, मी तुम्हाला पाणी देते. तर आप्पा म्हणतात, नको, आता मी घरी जाऊनच पिईन. दुसरीकडे संजना आणि अनिरुद्ध बिल्डरकडे आलेले असतात. त्यानंतर बिल्डरने संजनाकडे चेक दिलेला असतो. ती अनिरुद्धला दाखवते. तर अनिरुद्ध म्हणतो, तू चेक का घेतलास, अजून आपलं डील फायनल झालेलं नाही आहे. तर संजना म्हणते, आता अजून काय फायनल व्हायचं आहे, त्यांची ऑफर आपल्याला पटली आहे ना, म्हणूनच तर त्यांनी चेक दिला ना, याचाच अर्थ तो पण इंटरेस्टेड आहे आपल्या प्रॉपर्टीमध्ये. तर अनिरुद्ध म्हणत असतो, असेल ना तो इंटरेस्टेड, पण मला असं वाटतं की आपण आत्ताच हा चेक घ्यायला नको आहे, उगाच अडकल्यासारखं होईल. मी अजून त्या बिल्डरला काहीच कमिटमेंट केलेलं नाही आहे. संजना म्हणत असते, अनिरुद्ध ही गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे आपल्यासाठी, प्लीज अतिविचार करून हातची जाऊ देऊ नकोस. त्या बिल्डरला ना या जागेची व्हॅल्यू कळली आहे, म्हणूनच तो हातची जाऊ देत नाही आहे ना ही प्रॉपर्टी, आणि म्हणून तर त्याने चेक दिलाय ना आपल्याला. अनिरुद्ध म्हणत असतो, घरात अजून कोणालाही काही माहिती नाही आहे, आधी आप्पांना तरी विचारायला हवं आहे. तर संजना म्हणत असते, काय गरज आहे, ते प्रत्येक गोष्ट आपल्याला विचारून करतात का. आणि तो बिल्डर म्हणालाय ना, मेजॉरिटी जर आपल्याकडे असेल तर तो आप्पांना करेल सेटल.
तो बघून घेईल ना, सोड ना त्याच्यावर. तू फक्त त्या बिल्डरने बनवलेल्या पेपर्सवर सह्या कर प्लीज. तर अनिरुद्ध म्हणतो ठीक आहे, त्याला पेपर्स मेल करायला सांग, वाचून तरी घेतो. तर संजना म्हणते मला तरी त्याची काही गरज वाटत नाही. हां, पण तुला जर वाचायचे असतील तर तू वाचून घे, पण त्यावर प्लीज चर्चा करत बसू नकोस. आपण फक्त डिस्कस करत बसतो, आता ॲक्शन घ्यायची वेळ आली आहे. अनिरुद्ध, असे चान्सेस पुन्हा पुन्हा येत नाहीत, प्लीज, समजतंय ना तुला? तर अनिरुद्ध म्हणतो हो कळतंय मला, आपल्याला जे फ्लॅट्स मिळणार आहेत ना त्याची काही वर्षात चौपट किंमत होईल. तर संजना म्हणते एक्झॅक्टली, एकदा का आपली जागा आपण बिल्डरला दिली ना की आपलं काम झालं. खूप मोठे फ्लॅट्स मिळतील आपल्याला, लक्झरियस. त्यावेळी अनिरुद्ध अभिचे मेसेज आलेले वाचत असतो आणि तेव्हा त्याला कळतं की जानकीला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे. संजना विचारते काय झालं आहे? तर अनिरुद्ध म्हणतो काय माहिती, दिवसभर तर बरी होती. त्यावेळी अनिरुद्ध अभिला कॉल करून म्हणतो की जानकी आता कशी आहे, आम्ही हॉस्पिटललाच यायला निघालो आहे. तर अभि म्हणतो नाही, तुम्ही इकडे येऊ नका, कारण आता आम्ही जानकीला घेऊन घरी येतोय. तर अनिरुद्ध म्हणतो इतक्या लवकर डिस्चार्ज दिला? काय म्हणाले डॉक्टर, काय झालं होतं तिला? तर अभि म्हणतो काही नाही, पोट दुखत होतं तिचं, औषध दिलंय तिला डॉक्टरांनी, आम्ही तिला घेऊनच येतोय, निघालोय आता. तर अनिरुद्ध म्हणतो ठीक आहे, आम्ही सुद्धा घरीच पोचतो. तर संजना विचारते काय, कशी आहे ती आता? तर अनिरुद्ध सांगतो आता बरी आहे ती, पोटात दुखत होतं तिच्या, डॉक्टरने औषध दिलंय, घरी येत आहेत ते, आपण पण घरीच जाऊ. इकडे हॉस्पिटलमध्ये अरुंधती आप्पांना म्हणते आता आपण घरी जाऊ, अभि आणि अनघा जानकीला घेऊन येतील. तर यश म्हणतो हो आप्पा, इकडे अजून किती वेळ लागेल आपल्याला सांगता येत नाही, तुम्ही आत्ता खूप थकलेले दिसताय, घरी जाऊन आराम करा. तर अरुंधती म्हणते आणि आई आरोही वाट बघत असतील ना आपली, चला. तर यश म्हणतो हो, मी सुद्धा जाता जाता आरोहीला फोन करून कळवतो, म्हणजे तिचा आणि आजीचा जीव भांड्यात पडेल. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे आप्पा ईशाला म्हणत असतात पुढच्या वेळी मी ते औषध 10 वेळा तपासेल. तर ईशा म्हणते मला नाही वाटत आता अभिदादा जानकीला तुमच्या भरोशावर सोडेल. तर अरुंधती तिला म्हणते ईशा बास झाला आता. तर तेवढ्यातच अभि तेथे येऊन म्हणतो काय चुकीचं बोलतीये ती, यांच्या जीवावर कसं सोडून जायचं मुलांना? तर ईशा म्हणते आजी आणि आप्पा जर या घरात नसतील तर कोणालाही काहीही अडचण होणार नाहीये. हे ऐकून तर कांचन आणि आप्पांना खूप वाईट वाटतं. तर अरुंधती म्हणते आता त्यांचं वय होत चाललंय म्हणून तुम्हाला त्यांची अडगळ होतीये का? लक्षात ठेवा, त्यांना तुमची गरज नाहीये, तुम्हाला त्यांची गरज आहे. पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या मराठी मालिका या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.